महापालिका निवडणुकीच्या रणसंग्रामामध्ये ठाकरे बंधूंची पहिलीच संयुक्त सभा आज नाशिकमध्ये पार पडणार आहे। नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार असून सभेची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे। सभेसाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आलं असून 52 बाय 80 फुटांच्या या व्यासपीठावर 122 उमेदवारांसह स्थानिक पदाधिकारी मिळून सुमारे 150 ते 160 जणांची आसन व्यवस्था करण्यात आली। सभेच्या तयारीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण ताजने यांनी। राज्यामध्ये महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि याच सगळ्या रणधुमाळीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची युती झाल्यानंतर पहिली संयुक्त सभा ही नाशिकमध्ये पार पडते। अनंत कान्हेरे मैदानावर ही सभा होणार आहे आणि त्याची जय्यत तयारी नाशिकमध्ये सुरू आहे। जे व्यासपीठ आपण दृश्यांमध्ये बघतोय त्या ठिकाणी उमेदवार जे आहेत त्यांच्या आसन व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहेत। काही प्रमुख स्थानिक नेते देखील या व्यासपीठावर असणार आहे। मनसे असतील, ठाकरेंची शिवसेना असतील यांचे नेते या व्यासपीठावर असणार आहेत। माझ्यासोबत काही पदाधिकारी आहे। काय सांगाल दादा, कशा पद्धतीचा उत्साह आहे, काय नेमकी तयारी? प्रचंड उत्साह आहे नाशिककरांमध्ये, कारण नाशिक शहर आणि नाशिक महानगर म्हटलं तर शिवसेना प्रमुखांचा हा बालेकिल्ला आहे आणि शिवसेना प्रमुखांची इथे हवा कायमच राहते। आणि आता तर उद्धवसाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे हे दोन्ही बंधू जर एका व्यासपीठावर येणार असेल, आज येणार आहेत, त्या निमित्ताने नाशिक शहरामध्ये आज दिवाळी साजरी होणार आहे आणि तरुण वर्ग संपूर्ण नाशिककर उत्साहित आहे। त्याला कारण आहे भारतीय जनता पार्टीच्या या भ्रष्ट कारभाराला लोक कंटाळलेले आहे। लोकांना पर्याय पाहिजे आणि सरकारला अंगावर घेण्याची ताकद या दोन बंधूंमध्ये आहे। ही लोकांच्या मनामध्ये खुणगाट लोकांनी बांधून घेतलेली आहे। खरं तर आज इतिहासामध्ये नोंद होईल। खरं तर आज उद्धव साहेब आणि राज साहेब यांची आज ही सभा आणि नाशिककरांच्या प्रचाराच्या उमेदवारांच्या प्रचारांची सुरुवात या नाशिकमध्ये होते, पण इथे या सभेचं रूपांतर हे लाखोच्या संख्येने होईल अशी सगळ्या नागरिकांच्या वतीने अपेक्षा आहे। योगेंद्र महाजनसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।